करतो. छाया यायच्या आधी आपण लवकर आलो पाहिजे वापस. माझ्यासाठी चॉकलेट आणलं काय? हो आणले ना, याच्या जवळच दिले, याच्या जवळून घे. आय मला माय चॉकलेट दे रे बाबू. का हो गौरी, दिवाळी झाली ना आता, गेली नाही का भावाच्या घरी भाऊबीज करायला? जातो ना माय शांता काकू. मी आता बाजारातच चालली होती. ते गोल्याच्या बाबांना काल काही टावेलच नाही आणले माय. ओ माय, हो का? जाय माय लवकर, त्या राजाच्या दुकानातून लवकर टावेल घेऊन ये. मला दिसलं ते दुकान उघडं आहे आता. हो काकू, जातो ना मी, पटकन घेऊन येतो. पण तुम्ही सकाळी सकाळी कुठं फिरून राहिल्या? छाया आली नाही काय अजून भाऊबीजले? गण्याच्या बाबाले ओवाळत नाही काय? येते ना माहिती, तिचा सकाळूनच फोन आलता मले, ते म्हणे येतो म्हणून. येऊन राहिली ते. ठीक आहे. बरं मी जातो काकू, मला थोडा उशीर होऊन राहिला. हो माय, घेऊन ये. हो माय, गेला नाही काय भाऊबीजले? हो ना काकू, जातो ना, आम्ही दोघी बी चाललो. 10 वाजताची एसटी आहे आमची. हो का? हो मग इकडे कुठे फिरून राहिली? मी इलेच विचारायला आलती की चलतं काय माय संग. आम्ही एकाच गावच्या आहो ना, म्हणलं चला संग संग. हो का? हो बरं. मग माया पोरानं ओवायचं सामान आणून दिलं असेल तुम्हाला? हो काकू, त्यांनी सर्वच आणून दिलं. हो ना माय, सारंच आणून दिलं. नारळ आणून दिला, टावेल आणून दिला, करदोडा आणला त्याले. पानही घरीच होते आणि सोप सुपारी घरीच आहे. आता दिवाळीच्या किराणात आणली ना. हो ना काकू, तुम्ही नाही गेले का भाऊबीजले? तुमचा भाऊ न्यायला नाही आला का तुम्हाला? जातो ना माय, काका आता वावरात गेले, तर वावरातून आल्यावर मग आम्ही दोघे जण जातो गाडीवर. माय भावाचं गाव किती दूर आहे, 10 किलोमीटरवर आहे. आम्ही काय एका घंट्यात जाऊन येतो. बरं बाई, तुमचं जवळ आहे मग बरं आहे तुम्हाला. आमचे भाऊ बसले त्या कोसावर, 2-3 तास तर आम्हाला जायलाच लागते. तेले म्हटलं भाऊबीजले या, तर ते काही येत नाही आहे, तर म्हणून आम्हीच चाललो. हो ना, असतील काम तेले, तुम्हीच जाऊन या. लय झाल्या माय गप्पा गोष्टी, आता मी निघतो. मला उशीर होऊन राहिला आणि काकाचा वावरातून याचा टाइमही झाला. चला मग. हो काकू, आम्ही बी जातो. आले का हो माय तुम्ही वावरातून? हो, कवाच आलो मी. तू कुठे गेलती? मी काय असंच ते मिरच्या पाहायला गेलती बाजारात, पण भेटल्याच नाही. मंदात मला गौरी, पुष्पा आणि पारूही भेटल्या होत्या. त्या सर्वजणी भाऊबीजेला चालल्या. हाव का? बरं, मी काय म्हणतो, मग बंड्याला ओवाळ्यासाठी तू त्याला घरीच बोलावतो आपल्या, का तशीच जातो मग ओवायला त्याच्या घरी? नाही, मीच जातो ना यावर्षी, मला इच्छा होऊन राहिली. बरं, मग तू जाय. पण ते छाया बी येईन ना मग आज? तिचा फोन बी आलता का नाही तुला मग? हो ना, आलता तिचा फोन सकाळूनच, पण तुम्ही घाईघाईत वावरात निघून गेले तर सांगायचंच राहून गेला. आलता तिचा फोन. बरं, काय म्हणे मग ते येते का नाही यावर्षी, का पाठवतं गण्याला मग तिच्या घरी? नाही, तेच येतो म्हणे की जसं आपली पण भेट होऊन जाते. बरं, येऊ दे मग तिले, तसा काही इशू नाही आहे. मग मला सांग आता ते किती वाजता येते मग आता तूही चालली तिकडे, तर मग घरी कोणी आहे का नाही मग? तर तिला किती वाजता येते सांग मग, ते किती वाजता येते? तर ते म्हणे की 3-4 वाजे लोक येतो म्हणे. मी तिच्या घरचे पाहुणे वावरातून आले की तिला सोडून देईन इथं. बरं. तसंही आपल्याला किती वेळ लागून राहिला, जवळच आहे. 2 वाजेपर्यंत येऊन जाऊ पटकन, असं म्हणून राहिली मी. मग कर मग तयारी आता, बॅग बिग भर. मग ती काय घ्यायचं तुला, ते नारळ, टोपी, टावेल, ते काय घ्यायचं ते घेऊन घे. मी येतो स्टँडवरून एक चक्कर मारून आलोच, एक 10 मिनिटातच येतो. तू तिथं तयारी करून ठेव. हो, तुम्हीच फक्त लवकर या. मी तसंही रात्रीच सर्व काही तयार करून ठेवलं, तर तुम्हीच या लवकर. बरं, आलोच मग. चल मैं पटकन तयारी करतो. छाया यायच्या आधी आपण लवकर आलो पाहिजे वापस. आई, ओ आई, छाया ती आल्या, या ना लवकर. हो, आली. आत्या आली. या छाया ताई, अंदर या. घरचे कुठे गेले? आई, बाबा, दादा? आई आंघोळ करून राहिल्या, बाबा वावरात गेले आणि हे मजुराचे पैसे नेऊन द्यायला गेले. येतीलच लवकर. बरं. कशी आहे मग सर्वांची तब्येत? तुमची सांगा. आमची सर्वांची चांगली आहे. आणि तुमच्या घरची? आणि पाहुणेले कोण नाही आणलं? वहिनी, सोयाबीन सोंगायची लई घाई सुरू आहे, त्याच्यामुळे ते आलेच नाही. तुम्हाला तर माहितच आहे आता की सोयाबीन सोंगायसाठी मजुराचे कसे नखरे सुरू आहेत. सरकारनं 1500 रुपये महिन्याला देणं सुरू केलं, तर मजूर कामालाच नाही येऊन राहिला आता. हो ना माय, अति बी तसंच आहे. बाया कामालाच नाही येऊन राहिला आणि त्यात हे ऊनही लय तापून राहिलं एवढ्यात.
मजूर नाही तर तुमच्याच भावाचे लय हाल होऊन राहिले. वहिनी तुम्हाला माहित नाही, बाया लयच हुशार आहे. 1500 रुपये लाडक्या भावाजवळून घेतात आणि लाडक्या भावाला मतदानही नाही करतील. हाव ना माय. बरं ते जाऊ द्या. पिंकी कशी आहे? कशी आहे तू? बरी हाव आत्या. आत्या आत्या माझ्यासाठी चॉकलेट आणलं काय? हो आणले ना, याच्याजवळच दिले, याच्याजवळून घे. ऐ मले माय चॉकलेट दे रे बाबू. हाव देतो ना. जा रे पोटे हो, बाहेर खेळत दोघं जण. जा. चल आपण खेळायला जाऊ बाहेर. हो चल 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 पटकन. ओ माय आली का हो छाया? हो लय वेळची आली मी. कुठे गेलती तू? एवढा टाइम लावत असते काय? नाही ना माय, अंग धुवून राहिली होती. टाइम आहे तर म्हटलं घासाव हात पाय. कुठेच नाही गेलती मी. बरं बस इथं. तुम्ही बसा, मी चाय पाणी न फराळाचं पाहतो. कशी आहे मग तब्येत? पाहुणे नाही आले का हो सोबत? नाही ना माय, त्याच्या मागं सोयाबीनची धूम चालू आहे, त्यामुळे ते आले नाही. हाव ना माय, ते बाबाच्या मांग आणि भावाच्या मांग तेच आहे. म्हणशील त्याची थंडी तर नाही पडून राहिली हो माय. पहिले किती थंडी पडे दिवाळीच्या वक्ती. हाव ना, पाहुण्याच्या सासू सासऱ्याच्या तब्येती चांगल्या आहे. हो सर्वांची चांगलं आहे. ती बाबाची चांगली आहे, काळजी घेत जा आता. हो घेतो काळजी आम्ही. तुला मग लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील ना आता? हाव ना आले ना, 7,500 रुपये आले. काय माय, आपल्या लाडक्या भावानं आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देऊन दिले. हो ना माय, गरीब बायेसाठी ते तर सोन्यासारखे पैसे ठरले दिवाळीसाठी. काही आली व माय छाया? आता चालले रे दादा. काय म्हणते सोयाबीन मग? सोयाबीन काढलं ना. ते आता सोयाबीनचे ते मजुराचे पैसे राहिले होते की नाही, ते निंदाले आले तेव्हा, तर मग ते देऊन देतो म्हटलं. बाबा गेले वावरात, बाबा येतीलच आता. माझ्या तिकडे पैसे देऊन येतो म्हणून मी गेलो गावात तिकडे पैसे द्याले मजुराचे. पाहुण्याला नाही आणलं का मग ते? नाही पाहुणेले नाही आणलं. त्याच्या मागं तेच सोयाबीनची धूम सुरू आहे, म्हणून त्याने मला बसून दिलं. मी चालली मग. बरं चला मग सर्वजण हातपाय धुवा आणि जेवायला बसा. मग तू संध्याकाळी ओवार जो. हो आई.